मंडळी, गुड मॉर्निंग. नवनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सो ब्लॉग पण आपला खूप लेट होतो कारण वेळच भेटत ना आपल्याला काय करायला, तर आपण ब्लॉग करणार कसा. आणि मेन प्रश्न असा आहे का इकडं जा तिकडं जा धावपळ कर सर्व त्याच्यातच हे केले. सो आता निघलो आहे आपल्या गाडीवर जायला. गाडीमध्ये गॅस अजिबात नाही, आपल्या पूर्ण लो झाला आहे काटा काय गॅसचा. लाल लाईट पेटली आहे. सो काल पण टाईम काय भेटला नाही मला जायला गॅसवर गॅस भरायला. सो आता चाललो आहे. आता आंघोळ झाली आहे माझी. ते चालू आहे आपला नाश्ता रेडी होतो आहे. ती लागला मी येतोच एक 10 मिनटात, 10 काय अर्धा घंटा लागेल आपल्याला. सो आजपासून आपला ब्लॉग स्टार्ट होईल आता. सो चला आपण भेटूया आता गाडीला गॅस भरल्यावरच. चला. आपल्याला भेटला होता एक भाडा घनसोली स्टेशनचा, पलीकडचा वेस्ट, इकडचा ईस्टचा आणि वेस्टचा भेटला होता. तो भाडा सोडला आणि तिकडनं दुसरा एक भाडा भेटला रिलायन्स कंपनीत जायला आपल्याला. तो भाडा सोडला आणि तिकडनं मग दुसरा भेटला घनसोली स्टेशनचा. आणि आता आलो आपण गॅस भरायला माफ्याच्या CNG पंपला. आता आपण गाडीत गॅस भरू आणि मग निघू पुढे शिल फाट्याला जाऊ. मग आपण खूप लाईन आहे आज पण बघा. 308 रुपयाचा गॅस गेला. 4 किलो 1.9. वाजल्या 11. माई बघा, माईला जेवायला बघा. आवरे लवकर माई जेवते. माझा बच्चा बघ कसा उठले. माझा बच्चा आत्ताच असते बघा कशी, माझी बच्चा कशी असते बघा. चला आपण आता नाश्ता करू. आता आलो इथं, आता आलो ना तिकडनं मी जाऊन. आता नाश्ता तिला सांगितलं रेडी करायला. नाश्ता आता करू आपण. त्या हिने पण केलं इडली फ्राय खायला. चला रिद्धीला घेऊन चाललो स्कूलमध्ये. हे तिला पाणी दे, गुचकी लागले. तिला आम्ही शुक्रवारपासून स्कूलला नव्हती पाठवली. शुक्रवार शनिवार संडेला तर सुट्टी आहे. आज मंडे आहे. तर आज त्यांनी तिला फ्रायडेला बोलवली होती. तिला स्कूलमध्ये त्यांचं काही स्पोर्ट्सचं काय होतं, तर रिद्धीचा नंबर लागला होता. तर आम्ही काय पाठवली ना का, तर तिथं गडबडीमध्ये काय जायला भेटणार नाही, तिला आणायला भेटलं नसतं, घेऊन जायला भेटलं नसतं. त्याच्यामुळं आम्ही तिला पाठवली नाही. त्याच्यासाठी ती सविता टीचरला सांगायला चालली आहे का आमची इथं आमच्या धीराचं लग्न होतं म्हणून तिला आम्ही स्कूलला पाठवली नाही. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही तिला काय करू नका, म्हणजे बोलू नका, तर टीचर पनिशमेंट वगैरे करतात ना म्हणून. सो चला या आपण जाऊया आताच तिच्या स्कूलमध्ये. बघा निघली ती, जाईल बेटा गुचकी लागले तर. या आपण आता निघले का निघूच. नाही ओढणार बेटा ती असले. हा का, चला आपण जाऊया तिला घेऊन स्कूलमध्ये. चला. सवितानी रिद्धीला काहीतरी भेटले गिफ्ट, प्रमाणपत्र. काय भेटले? मेडल. ड्रेस मध्ये कॉम्पिटिशन मध्ये नाव आले तिचा. हा, आणि मेडल आईची गोल्ड मेडल. इकडे बघा आता बाबा काय करतो रिॲक्शन बघा. आतू सांगतो तिचं. इकडे बघ, तिकडे बघा माझ्या पोरीला काय भेटला ते बघ. गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट. रिद्धीचा कितवा नंबर आला तिचा? 3rd नंबरवर होती तिचा. 3rd नंबरवर होती. नंबर लिहिला ना त्यांनी. हे बघा रिद्धीला हे भेटला कॉम्पिटिशन याच्यामध्ये. हो इकडे बघा, इकडे बघा माईने घातलं बघा दिदीचा यो मेडल. ये रिद्धीला स्कूलला सोडून आलो तोवर आपल्याला एक मित्राचा फोन आला. तो सांगतो का भाई कुठे आहे? तर मी त्याला बोललो घरीच आहे. आताच रिद्धीला बरोबर स्कूल आलो. तो बोलता आपल्याला जायचं आहे. तर मी बोललो कुठे? तर तो बोलला वाशीला. तर चला आता
निघूया आपण, जाऊया वाशीला आता, त्याला घेऊन भेटू आता वाशीमध्ये जाऊ. हे बघा एवढं रोज हे करते पण पाणी नाही आला म्हणून आतमध्ये पाणी नाही आहे. तर यो कुठं लावतो कुठं, तो नाही आतमधल्या साईडला. हा काय खरंच रे, काम करावे तुम्हीच रे. आपण तुम्हाला मी सांगितलंच आता मी कुठं चाललोय. आपण चाललो वाशीला. आपण आहे आता पाण्याच्या टाकीवर. ही थोडी चढण आहे. सो इकडं पाईपलाईनचं काम चालू असल्याने इथं हे पाईप टाकलेले आहेत. जिथे जिथे त्यांना जे रिप्लेस करायचे पाईप त्याच्यासाठी हे टाकलेले आहेत. आणि या साईडला बघा मार्च महिन्यामध्ये सुद्धा भी बघा जंगल किती हिरवा आहे आपला. कारण पहिला इकडं खूप जंगलामध्ये झाडतोड व्हायची, पण आता या गेल्या 5-10 वर्षापासून जंगल तोड होत नाही इकडे. फॉरेस्टवाले ओरडतात आता जंगल तोडायला, म्हणजे लाकडासाठी येणाऱ्या लोकांना. तर आता बघा पूर्ण जंगल हिरवागार. आज हा मार्च महिना चालू आहे तरी सुद्धा जंगल अख्खा हिरवागार आहे. तुम्हाला दोन्ही साईडला दिसतोय. सो चला आता आपण जाऊया. आता कुठे जायचं ते तुम्हाला दाखवतोच मी. थोडा मागचा झाला होता आता आपण पोचलो खेरण्याला. हा इथं बोंडकोडे गाव या साईडला ना, हा खेरणा MIDC. नवी मुंबईमध्ये आल्यानंतर एक अलगच फील होते इकडे यायची. आता इकडं संपूर्ण कुठे तुम्हाला रोडला कचरा विचरा काय दिसणार नाही, सर्व स्वच्छ दिसणार. हा आहे आपला नाईक साहेबांचा व्हाईट हाऊस. हा व्हाईट हाऊस आहे नाईक साहेबांचा. ट्रॅफिक नियमांचं पालन करायचं आणि सिग्नल लागल्यावर थोडा थांबायचा कष्ट करा. आपण आलोय आता तुर्बा स्टेशनला. हा तुर्बे स्टेशन आहे. बघा दुपारच्या टायमात किती लाईन लागली इथं. हा तुर्बा स्टेशन. आपण आहे जनता मार्केटमध्ये, तुर्भा जनता मार्केटला. हा गाडीवाला हॉर्न मारतोय. त्याच्या गाडीच्या पाठीमागे गाडी कोणती लावली म्हणून त्याला गाडी काढायची आहे. सो आपण आता आलोय. आपण त्या दिवशी पण ह्याच दुकानात आलो होतो. हा जो समोर दुकान आहे ना, सागर इलेक्ट्रॉनिक्स, या दुकानातच आलो होतो आपल्या मित्राला घेऊन त्या दिवशी ना. आज पण आपण त्याच दुकानात आलो. इथे त्यांना काय सामान घ्यायचं इलेक्ट्रॉनिक. सो चला. आपण आता त्यांना तिथं सोडलं कारण त्याने आपल्याला बघा पाठीमागे तुम्हाला दिसते बॉक्स. तो बोललो का हे बॉक्स दोन्ही आपल्या घरी सोडून आम्हाला पुन्हा न्यायला आहे. कारण जाताना जागा होणार नाही, दोघांना बसायला जमणार नाही. म्हणून मग आपण आता पुन्हा निघलो घरी जायला. आणि एक बॉक्स आपण घरी सोडू आणि मग पुन्हा आपण त्यांना न्यायला इकडे वाशीला परत येऊ आपण. सो चला आपल्या सोबत असं तर राहा. छान नजारा आहे ना इकडे आल्यानंतर, भारी वाटतो नाही.
आता आपण घरी गेलो होतो. सो घरून लगेच फटाफट आलो आपण. 2 वाजता किती वाजता निघलो होतो इथून. 1 घंट्यात रिटर्न आलो वापस मी. आता आहे मी जनता मार्केटमध्ये तुर्ब्याला. त्याने मला सांगितलं की मी इथे जनता मार्केटला येतो आहे. आणि सो तो इथं जनता मार्केटला नाही तर तो तिथे पाठीमागे जिथे दुकान होता तिथेच आहे. सो त्याला बोललो की येऊ का, तर बोलला नको यायला नेवायला, त्यांना इथं नाश्ता करायचा आहे. त्या दिवशी आम्ही इथेच नाश्ता केला होता ना. सो आता पण त्यांना इथेच नाश्ता करायचा आहे. इथं आलो आहे. तो येईलच आता. घरी त्यांनी दिला होता ना बॉक्स. आता मगाशी बघितलं तुम्ही तो बॉक्स असल्याने काय आहे, दोघांना जागा झाली नसती बसायला. त्याच्यामुळे तो मला बोलला की तू हे सामान घरी सोड आणि परत ये इकडे. मी तो सामान घेऊन गेलो फटफट, कारण आता दुपारच्या टायमात सिग्नल बंद असतात त्याच्यामुळे ट्रॉफिक नाही भेटत. फटाफट गेलो आणि ते घरी त्याचे सोडलं आणि पुन्हा वापस इकडे झालो मी त्याला घ्यायला. सो आपल्यासोबत राहा असेच. आपण दाखवू अजून कुठे पुढे जाणार आहे आपण. पण आता आलो आहे वाशी FMC मार्केटमध्ये. भाजी इकडे, हा भाजी मार्केट आहे पूर्ण. त्या साईडला कांदा बटाटा मार्केट आहे. इकडे आपण भाजी मार्केटमध्ये बघूया काय भेटतं आपल्याला काय नाही ते. मी माझ्या पाठी पाहू शकता. या साईडला पण मार्केट आहे आणि इकडे समोर पण मार्केट आहे. सो या इकडे आपण आता जाऊया पुढेच. दाखवतो तुम्हाला ते काय कसं आहे ते. काय काकडी कायचं आहे हा उतना नाही मग तरी 1 किलो मागता मेरे को. एक दे बघा 30 रुपये किलो काकडी. 2.5 किलो घेतली तर तो 70 रुपयाने. थँक्यू. आंबे कुठे भेटतील? ये नाही कलबी इथे समोर आहे. हां हां हां. कुठे बोलला तो? याच्याकडे बोलला नाही, याच्याकडे नाही. हा ए भाई कसं आहे आंबे? 60 रुपये किलो. 50-40 रुपयाने आम्हाला भेटतं. तू 60 रुपये किलो आणते. किती किलो इथं? 2 किलो घ्यायचं बोल. किती घ्यायची? चल पुरं हो गया 40 किलो. बोलो चल देते आता ये. रुक 2 मिनट आ रहे आगे. देख के आता है, देख के आ रहा है ना वापस. बघा इकडे किती स्वस्त त्यांनी दिली. मी वापस देता अजून 40 रुपये किलो. विचार करायचा द्यायला लागला. काकड्या बघा 30 रुपये किलो घेतल्या. नाक्यावर घ्यायला गेलो तर नाक्यावर जवळजवळ मला वाटतं 40-50 रुपये किलो आहेत. हे इकडे आटापले. बापरे हा आकाश बघा किती भाजी बघा इकडे या साईडला. कमी भाजी आहे. काकड्या बिकड्या भाजी आवळा बिवळा टमाटर वगैरे. टमाटे बघू कसे. टमाटर कैसा आहे रे? कैसा आहे टमाटर? अरे 1 किलो वजन म्हणा. 1 किलो वजन बघतो मी. सगळे ठरवून ठेवले का रे? हा ठीक आहे चल दे. 1 किलो दे. 2 किलो किती? 60 रुपये. 1 किलो उनको दो. मेरे को 1 किलो दे. नहीं 2 किलो दे. मेरे को 2 दे. नहीं 1 ही दे. दोनों को 1 ही दे. टमाटर ती छोटी आहे. लाल लाल मस्त फ्रेश दिसली ना. कडक आहे ना टमाटे. भाई कडक आहे ना टमाटर.
टमाटर कडक आहे ना बोला. ठीक आहे. बघा टमाटर किती भारी आहे ना याचा, एकदम लाल लाल आहे. नहीं 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 वो नहीं वो नहीं. कितना करेंगे बोलते हैं भाई, कच्चा वाला दो, कच्चा वाला तो मतलब नहीं देते. नरम वरम मतलब कितना ये निकाल नहीं, ये भी नरम है. आपल्या इकडे टमाटे आहेत ना आपल्या इकडे. आता सकाळी आहे ना, सकाळी दोघांचं घे. दोनों का चला चल काय बघा. तोतापुरी कच्चा वाला हो, कच्चा पक्का. किधर है हो? हाँ हाँ ठीक आहे, इधर देखते. एवढा स्वस्त आहे ना इथं, बघा किती स्वस्त दिलं त्यांनी इकडे. याची जवळ ये आंबट बोले एकदम. ते बोले इकडे 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 त्या ये राहायला लागला ना. हा कुठे रे? बीट बीट असते असते असते. कसे आहेत आंबे? दिले सगळे चले. पूर्ण मार्केट एवढा भरले नाही इकडं, जबरदस्त आहे. टमाटे घेतली बघा, 30 रुपये किलो टमाटे घेतली मी. कसं तिथं बघूया आपण. इथं कैऱ्या आहेत, कैऱ्या. हे तोतापुरी आंबा नाही आहे, या कैऱ्या आहेत. या कैऱ्या कशा देतात बघूया. रिजनेबल रेट लगा देंगे. बा बा पाय ठेवा जागा नसतं. कुठं कुठं आहे का? हे बघा आपण किती खरेदी केली इथे. टमाटे घेतली 2 किलो, आंबे घेतले 1 किलो आणि काकड्या घेतल्या 1 किलो. एवढं सर्व विचार करा, फक्त सर्व 30-30 रुपयात दिला त्यांनी आम्हाला. आपल्याला 1-1 किलो सर्व 30-30 रुपयामध्ये टोटली सर्व. एवढं सर्व आपल्याला जवळजवळ 3-3-7-9 100, 120, 130 रुपयामध्ये आपल्याला एवढं सर्व भेटलं. आपल्याला विचार करा तुम्ही, 120 रुपयामध्ये चक्कर. आणि वाशी मार्केटला, एफएमसी मार्केटला सर्व स्वस्त, खूप स्वस्त भेटतं. आपल्याकडे भाजीवाली सांगतात का महाग आहे, हे आहे ते आहे, पण इकडे काय महाग वगैरे काय नाही आहे. इकडे मार्केटला आल्यानंतर तुम्हाला आपल्या भाव समजेल काय भाव आहे, किती आहे. सो मार्केटला जाऊन आलो आपण. आता आपण आहे वाशीच्या
APMC लाईनच्या इथेच आहे, पण इथे त्या दिवशी ते लाईट घ्यायला आले होते ना, बटणं घ्यायला आले होते ते किचन सेटच्या इथं, त्याच दुकानामध्ये ते आले तिथं. इथे ते गजरा स्मार्ट चॉईस नौकार हे बघा, हा समोर जो दिसतो ना दुकान, ह्या दुकानामधूनच त्यांनी हे केलं. आणि बाकी पुढचा ब्राईट लाईट जो आहे ना, पुढे लाईट दुकान, त्या दुकानामध्ये त्यांनी ते सामान घेतलं. आता पण सध्या तो ब्राईट लाईट दुकानामध्येच गेलाय तो. तिथून त्याला ते थोडं शॉपिंग करायचे, थोडं सामान घ्यायचं त्याला. तो घेतल्यानंतर आपण निघू. आता वाजल्यात 4:15. सो त्या दिवशी आपण घरी पोचलो होतो 4:30 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत. आज खूपच टाईम झाला इथे. सो आपल्यासोबत पूर्ण गरमीमुळं पूर्ण चेहरा एकदम ऑइली झाला आहे ते बघा. सो आपण आता कोपरीच्या सिग्नलवर आलो आहे. आता चाललो आपण घरी डायरेक्ट. आता वाजल्यात 5:03. सो बघूया आता ट्रॉफिक लागते का नाही लागते रस्त्यात कुठे. मगरपासून तर नव्हती. सो आता सिग्नल वगैरे चालू झाले ना. मगाशी मी गेलो तेव्हा सिग्नल नव्हते चालू, आता सिग्नल चालू झालेत. बघूया किती टाईम लागतो, अर्धा घंटा लागतो का 15-20 मिनटं लागतात. भेटूया आपण घरी गेल्यावर. बसेल ये भाई ताजा पॉइंट है. क्या नाम है तेरा? आकाश. हा आहे जगदीश पाटील यांचा ऑफिस आहे. शिलमाफा रोडवरती आहे हा. आणि जर कोणाला मटेरियल सप्लाय वगैरे काय पाहिजे असेल, JCB पाहिजे असेल, भरणी पाहिजे असेल मातीची, ते सर्व तुम्हाला त्यांच्याकडे भेटेल. इकडे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांनी जगदीश पाटील यांचा. सो तुम्ही बॅनरवर बघा आता व्हिडिओमध्ये. जर लागलं तर कोणी या त्यांना संपर्क करा. इकडे बघा आलो बी नाही घरी तर मिटला ना. इकडे ही बघा, ही पोर बघा, ही बघा, ही बी आले बघा. पप्पा पप्पा ती उतराची तयारी बघा, तिची उतराची तयारी. पायरी एक उतरली बी ती. येतं बाबा हे बघ, टांगल्यान निसत टांगल्यान घरान. आज चल पप्पाने खाऊ दे. चले चल 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 लवकर वरती चल. चले ये 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 ये. एक तिच्या हातात दे पिशवी, एक पिशवी तिच्या हातात दे. माऊ तू घे एक पिशवी. हे बघ दोन टमाटर आणि काकड्या. चल बाबा हे बघ. अरे इकडे बसल्या का सर्व जेवायला? जेवा 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 जेवा. काय ही जेली पुष्पा आहे ना आली का?